राजकारण म्हटलं की गणितं आली, डावपेच आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकीट आलं. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धूर निघायला सुरुवात झाली आहे. पण चर्चा फक्त युती किंवा आघाडीची नाही आहे. चर्चा आहे मातोश्रीच्या अगदी जवळ असलेल्या एका प्रभागाची, जिथे वांद्रे परिसरात ठाकरे गटाच्या एका कट्टर निष्ठावंतांनी बड्डाचा झेंडा फडकवलाय. ज्या माणसाने 35 वर्ष शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं, ज्याने 92-93च्या दंगलीत छातीचा कोट करून शिवसेना वाचवली, तोच माणूस आज थेट उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात उभा ठाकलाय. विषय आहे प्रभाग क्रमांक 95चा आणि नाव आहे चंद्रशेखर वांयगणकर. आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. मातोश्रीच्या अंगणात हे बंड नक्की का झालं? वरुण सरदेसाई विरुद्ध अनिल परब असा सुप्त संघर्ष बाहेर का आला? आणि एक निष्ठावंत शिवसैनिक जेव्हा परप्रांतीय उमेदवाराचा मुद्दा उचलतो तेव्हा त्यामागे नेमकी काय भावना असते? चला तर मग हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. मित्रांनो, वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला. इथल्या प्रभाग क्रमांक 95 मध्ये माजी नगरसेवक चंद्रशेखर वांयगणकर यांचा दबदबा आहे. पक्ष फुटला, 40 आमदार गेले, 12 खासदार गेले, पण वांयगणकर हल्ले नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं. पण जेव्हा उमेदवारी वाटपाची वेळ आली तेव्हा चक्र उलटी फिरली. शिवसेनेने वांयगणकर यांना डावलून हरिशास्त्री यांना उमेदवारी दिली. हरिशास्त्री हे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई आहेत. आता इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. ही लढाई फक्त 2 उमेदवारांची नाहीये. ही लढाई मातोश्रीच्या अंतर्गत वर्तुळातील 2 बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. एकीकडे आहेत अनिल परब. अनिल परब यांनी चंद्रशेखर वांयगणकर यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. वांयगणकर हे जुने आणि जाणते कार्यकर्ते आहेत आणि हा मतदारसंघ तेच खेचून आणू शकतात असा विश्वास परबांनी पक्षप्रमुखांना दिला होता. पण दुसरीकडे होते वरुण सरदेसाई. वरुण सरदेसाई यांनी हरिशास्त्री यांच्या नावाचा आग्रह धरला. हरिशास्त्री यांनी वांद्रे पूर्व विधानसभा निवडणुकीत वरुण सरदेसाई यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्या कष्टाचं फळ म्हणून सरदेसाईंनी शास्त्रींना तिकीट मिळावं यासाठी ताकद लावली. शेवटी काय झालं? उद्धव ठाकरेंनी वरुण सरदेसाईंच्या पारड्यात माप टाकलं. हरिशास्त्री यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. यामुळे अनिल परब नाराज होऊन मातोश्रीवरून निघून गेले अशा चर्चांना उधाण आलं. पण प्रश्न इथेच संपला नाही. खरा धमाका केला तो चंद्रशेखर वांयगणकर यांनी. त्यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वांयगणकर जेव्हा माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात राग होता आणि मनात एक मोठी सल होती. ते म्हणाले की जेव्हा पक्ष संकटात होता तेव्हा आम्हाला फोडण्यासाठी मोठ्या ऑफर आल्या होत्या. पैशांची पाकिटं समोर होती आणि आम्ही पैशांपेक्षा निष्ठेला महत्त्व दिलं. आम्ही उद्धव साहेबांना सोडलं नाही. पण आज त्या निष्ठेचं फळ आम्हाला काय मिळालं? त्याचा सर्वात मोठा आक्षेप आहे ते म्हणजे मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय. वांयगणकर उघडपणे विचारतायत की तुम्ही एका परप्रांतीयाला तिकीट देता आणि मग म्हणता की मुंबईचा महापौर मराठीच होणार. हा विरोधाभास सामान्य शिवसैनिकाला कसा पटेल? सरमळकरांचे जावई आहेत म्हणून त्यांना तिकीट दिलं, मग सामान्य शिवसैनिकाने फक्त सतरंजा उचलायच्या का? असे तिखट सवाल त्यांनी विचारले आहेत. विशेष म्हणजे बंडखोरी करूनही वांयगणकर म्हणतात की मी शिवबंधन तोडलेलं नाहीये. त्यांचा जन्म शिवसैनिकेच्या पोटी झालाय. त्यांचे वडील उपशाखा प्रमुख होते. ते म्हणतात की ही लढाई मी हरिशास्त्र्यांच्या विरोधात नाही तर भाजपच्या विरोधात लढतोय. मी निवडून येणार आणि ही जागा जिंकून पुन्हा मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या चरणी अर्पण करणार. हा जो आत्मविश्वास आहे तोच ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरलाय. आता थोडा विचार करूयात. प्रभाग क्रमांक 95 मध्ये ही स्थिती आहे. पण बंडखोरी फक्त एका प्रभागापुरती मर्यादित नाहीये. मुंबईत 8 पेक्षा जास्त प्रभागांमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे. प्रभाग क्रमांक 95 सोबतच 106, 114, 193, 202 आणि 203 या ठिकाणी सुद्धा शिवसैनिकांनी एकमेकांविरुद्ध शत्रू ठोकलेत. या निवडणुकीत ठाकरे गटाने राज ठाकरेंच्या मनसेशी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली आहे. मुंबईत ठाकरे गट 163 जागा लढवतोय. मनसे 53 तर राष्ट्रवादी 11 जागांवर आहे. महायुतीला रोखण्यासाठी ही भक्कम युती केली असली तरी अंतर्गत बंडाळीचं हे ग्रहण ठाकरेंची डोकेदुखी वाढवणार आहे. वांयगणकर यांचा असा राग आहे की अनेक नगरसेवकांना 4थ्यांदा किंवा 5व्यांदा तिकीट दिलं गेलं, मग मला दुसऱ्यांदा संधी का नाकारली? 35 वर्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, जेलमध्ये गेलो, लाट्या खाल्ल्या,
अनिल परबांनी शेवटच्या क्षणापर्यंत समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण एबी फॉर्म काही मिळाला नाही। आता प्रश्न उरतो तो म्हणजे वरुण सरदेसाईंचा शब्द खरा ठरणार की अनिल परबांचा अंदाज। हरिशास्त्री हे सरदेसाईंचे विश्वासू आहेत, तर वांगणकर हे जमिनीवर काम करणारे जुने शिवसैनिक आहेत। या दोघांच्या वादात फायदा कोणाचा होणार? अर्थातच भाजपचा। मातोश्रीवरच्या अंगणात जर असं भगदाड पडलं तर त्याचे पडसाद संपूर्ण मुंबईत उमटू शकतात। बंडखोर म्हणतात की आम्ही गद्दार नाही, आम्ही आजही ठाकरेंचेच आहोत। पण निवडणूक रिंगणात जेव्हा दोन शिवसैनिक म्हणजे मशाल आणि अपक्ष आमने सामने येतात तेव्हा कार्यकर्त्यांची मोठी गोची होते। परप्रांतीय उमेदवाराचा मुद्दा हा शिवसेनेच्या मूळ मतदारांना विचार करायला लावणार आहे। जर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेनाच परप्रांतीयांना झुकतं माप देऊ लागली तर आमचं काय? हा प्रश्न आज प्रभाग क्रमांक 95 मधला प्रत्येक शिवसैनिक विचारतोय। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत। मुंबईत ठाकरे गट 163 जागा लढतोय, तर मनसे 53 जागांवर। ही युती महायुतीसाठी मोठा धोका मानली जाते। सर्वेक्षणानुसार हे दोन भाऊ एकत्र आले तर 100 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतात। युती भक्कम असली तरी घरातली बंडखोरी ठाकरेंची डोकेदुखी वाढवते। फक्त वॉर्ड 95 नाही तर 106, 114, 179 पासून 203, 202 पर्यंत जवळजवळ 8-9 वॉर्डांमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होणार आहे। कार्यकर्त्यांना डावलल्याचा राग हा उघडपणे रस्त्यावर येत आहे। वांगणकर यांनी जो परप्रांतीय उमेदवाराचा मुद्दा उचललाय तो ठाकरेंच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या कार्डला धक्का लावू शकतो। राज ठाकरेंसोबत युती असताना परप्रांतीय उमेदवार देणं हे मतदारांना कसं पटणार? हा मोठा प्रश्न आहे। मुंबईत ठाकरेंची ताकद मोठी आहे, त्यात राज ठाकरेंची साथ मिळाल्यानं ती द्विगुणित झाली आहे। पण अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यासारख्या नेत्यांमधील वाद जर चव्हाट्यावर येत असेल तर त्याचा फायदा तिसराच कोणीतरी घेण्याची दाट शक्यता आहे। राजकारणात कोणतंही पाऊल हे विचारल्याशिवाय उचललं जात नाही, पण कधी कधी निष्ठेच्या पलीकडे जाऊन जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि गटातटाचं राजकारण वरचढ ठरतं तेव्हा संघटना कमकुवत होते। उद्धव ठाकरेंनी वरुण सरदेसाईंच्या सांगण्यावरून निर्णय घेतला खरा, पण हा निर्णय त्यांना मुंबईच्या सत्तेपर्यंत नेणार की सत्तेपासून दूर ठेवणार हे येणारा काळच ठरवेल। चंद्रशेखर वांगणकर अर्ज मागे घेणार नाही यावर ठाम आहेत। मी निवडून येऊन दाखवतो हे त्यांचं आव्हान आता वरुण सरदेसाईंच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने अतितटीची होणार आहे। तुम्हाला काय वाटतं? एका निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून नव्या चेहऱ्याला किंवा नातेवाईकांना तिकीट देणं योग्य आहे का? आणि परप्रांतीय उमेदवाराचा मुद्दा घेऊन वांगणकर निवडणूक जिंकू शकतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करा।